Welcome student. Today we will discuss hydrocarbons, that is saturated and unsaturated hydrocarbon in this topic. We know that carbon compounds contain the many elements, and that element hydrogen is present to a smaller or larger extent in the majority of carbon. मग आता यामध्ये बघा, कार्बन कंपाऊंड विच कंटेन कार्बन अँड हायड्रोजन ॲज द ओनली टू एलिमेंट्स इट इज कॉल्ड ॲज द हायड्रोकार्बन्स. म्हणजे बघा, यामध्ये आपल्याला इथे लक्षात येत आहे की तुम्हाला इथे काही कंपाऊंड दाखवलेले आहेत आणि ज्यामध्ये काय आहे तर कार्बन आणि हायड्रोजन. द कंपाऊंड विच कंटेन कार्बन अँड हायड्रोजन ॲज द ओनली टू एलिमेंट्स are called as the hydrocarbons. So here different types of the example are given to you which is related to the hydrocarbon. Here hydrocarbon are the simplest and the fundamental organic compound. म्हणजे हायड्रोकार्बन जे असतात ते अतिशय साधे फंडामेंटल ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात की ज्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन हा कन्स्टिट्युएंट एलिमेंट असतो. याविषयी आपण इथे सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. आता इथे तुम्हाला या एक्झाम्पलमध्ये दिसत असेल की इट इज अ एक्झाम्पल ऑफ द मिथेन. द स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन CH4 फॉर्म बाय द कॉम्बिनेशन ऑफ 1 कार्बन ॲटम अँड 4 हायड्रोजन ॲटम. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 1 कार्बन आणि 4 हायड्रोजन यांच्यामध्ये बॉन्डिंग फॉर्मेशन झालेली इथे आढळून येत आहे. आणि याच्या सहाय्याने आपण स्मॉलेस्ट हायड्रोकार्बनचं एक्सप्लेनेशन व्यवस्थितपणे देऊ शकतो. CH4 1 कार्बन अँड 4 हायड्रोजन. देन अगेन इथेन इज द वन मोर हायड्रोकार्बन. इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला इज C2H6. म्हणजे यामध्ये आपल्याला 2 कार्बन आणि 6 हायड्रोजन इथे आढळून येत आहेत. तर इथे देखील आपल्या लक्षात येईल की कार्बन आणि त्याच्याबरोबर 3 हायड्रोजनची बॉन्डिंग तुम्हाला इथे झालेली आढळून येते. इथेन इज ऑल्सो 1 मोर हायड्रोकार्बन अँड इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला इज C2H6. म्हणजे इथे आपल्याला 2 कार्बन आणि त्याचबरोबर 6 हायड्रोजन जे आहेत ते आपल्याला या फिगरमध्ये आकृतीमध्ये आढळून येत आहेत. मग आता इथे तुम्ही बघा, द फर्स्ट स्टेप इन रायटिंग द लाईन स्ट्रक्चर, that is structural formula of a hydrocarbon is to join the carbon atom in the molecule with single bond. आता इथे आपल्याला एक कन्सेप्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे काय तर मग हे हायड्रोकार्बन जे आहेत यांचं आपल्याला स्ट्रक्चर फॉर्म करणं अपेक्षित आहे. मग इथे बघा, द फर्स्ट स्टेप इन रायटिंग द लाईन स्ट्रक्चर. मग पहिली स्टेप कोणती ऑफ ए हायड्रोकार्बन इज टू जॉईन द कार्बन ॲटम इन द मॉलिक्यूल विथ सिंगल बॉन्ड. म्हणजे या ठिकाणी बघा, आता तुमच्या लक्षात येईल की इथे तुम्हाला हे कार्बन इथे दाखवलेले आहेत आणि कार्बन यांच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी काय लक्षात येत आहे तर सिंगल बॉन्ड त्या ठिकाणी काय झालेला आहे फॉर्म झालेला आहे. मग आपण हे आकृतीच्या मदतीने व्यवस्थितपणे समजावून घेऊ शकतो. इथे तुम्हाला बघा की ही बॉन्ड फॉर्मेशन व्यवस्थितपणे लक्षात येते. अँड सेकंड स्टेप काय मेन्शन केली आहे बघा की अँड देन द सेकंड स्टेप यूज द हायड्रोजन ॲटम इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला सो ॲज टू फुलफिल द रिमेनिंग व्हॅलन्सीज ऑफ ए टेट्राव्हॅलंट कार्बन ॲटम. मग आता या ठिकाणी कार्बन आपण बघा की त्याची 4 व्हॅलन्सी आहे, आपल्याला माहिती आहे कार्बन टेट्राव्हॅलंट आहे. आणि मग इथे तुम्हाला आकृतीमध्ये आता लक्षात येत आहे की हा कार्बन जो आहे तर त्या ठिकाणी 3 हायड्रोजन बरोबर त्याने काय केलेलं आहे सिंगल बॉन्ड फॉर्म केलेला आहे आणि नंतर कार्बन यांच्यामध्ये एक बॉन्ड फॉर्म झालेला आहे. म्हणजे कार्बनच्या भोवती आपल्याला 4 ज्या व्हॅलन्सी आहेत कार्बनच्या ती टेट्रा व्हॅलन्सी फुलफिल झालेली आढळून येते. आणि अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर देखील व्यवस्थितपणे आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येते. म्हणून द फर्स्ट स्टेप आणि सेकंड स्टेप आपण ही या ठिकाणी लक्षात घेतलेली आहे. आता इथे बघा, द फिगर शोज इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर यूजिंग द 2 मेथड.
मग आता यामध्ये आपल्याला इथे दोन मेथड लक्षात येत आहेत. तर या मेथडच्या मदतीने आपल्याला त्याचं काय करायचं आहे, तर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. मग इथे तुम्हाला क्रॉस आणि डॉट या ठिकाणी दिसतंय बघा की दोन कार्बन आहेत आणि मग त्यांच्यामध्ये त्या बॉन्डची ओव्हरलॅपिंग झालेली इथे व्यवस्थितपणे आकृतीमध्ये लक्षात येते. तर याविषयी देखील आता बघा आपण इथे सविस्तरपणे चर्चा करूयात. तर इथे तुम्हाला लक्षात येईल, आता एक उदाहरण मी घेतो तुम्हाला. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द इथेन दॅट इज C2H6. मग आता इथे 2 कार्बन आणि 6 हायड्रोजन तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. तर हा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आहे इथेन मॉलिक्यूलचा. मग आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या फॉर्म्युल्याचं निरीक्षण करा. बघा आता इथे 2 कार्बनचे बॉन्ड, मी एक स्टेप तुम्हाला व्यवस्थित सांगतो. पहिली स्टेप काय आहे, जॉईन द 2 कार्बन ॲटम विथ सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन. मग आता इथे तुम्हाला मी हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड काय केलेला आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जो आहे तो बॉन्ड इथे मी जॉईन करून दाखवलेला आहे. ही कोणती झाली आपली फर्स्ट स्टेप. इट इज द फर्स्ट स्टेप टू जॉईन द कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. आता इथे सेकंड स्टेप तुम्ही बघा, यूज द 6 हायड्रोजन ॲटम in the molecular formula for fulfilling the tetravalency of both the carbon atom. मग आता इथे लक्षात येते बघा की यूज द 6 हायड्रोजन ॲटम इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला. हिअर इन फर्स्ट कार्बन we use the 3 hydrogen and in second carbon we also use the 3 hydrogen. Means in this way student we use 6 hydrogen atom in the molecular formula and for fulfilling the tetravalency we join the carbon carbon with the help of the single bond. In this way each carbon having the its tetravalency is also satisfied. Also 6 hydrogen atom in the molecular formula is also fulfilled and tetravalency of both the carbon atom is also fulfilled. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ह्या दोन्हीही कन्सेप्ट इथे काय करता येतात, व्यवस्थितपणे एक्सप्लेन करता येऊ शकतात. तर आता इथे बघा ही पहिली स्टेप आणि दुसरी स्टेप या दोन्ही स्टेपच्या माध्यमातून आपण व्यवस्थितपणे लक्षात घेतलेलं आहे. मग आता इथे आपल्याला बघा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे नेमकी काय कन्सेप्ट आहे ती आपल्याला या ठिकाणी काय करायची आहे, समजावून घ्यायची आहे. सो हिअर द इथेन अँड प्रोपेन आर गिव्हन ॲज ए एक्झाम्पल. मग आता तुम्हाला इथे बघा C2H6 आणि C3H8 या ठिकाणी दिलेले आहेत आणि या ठिकाणी सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर अल्सो कॉल्ड अल्केन्स असं म्हटलेलं आहे. मग आता इथे हे जे दिलेले आहेत हे सर्व काय आहेत, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. मग सॅच्युरेटेड कुणाला म्हणतात, इफ द कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज देअर then we can say it is a saturated hydrocarbon and also we can say that it is a alkane compound. म्हणजे जे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असतात त्याला अल्केन कंपाऊंड असं प्रामुख्याने म्हटलं जातं. तर इथे बघा इथेन प्रोपेन हे सर्व जे आहेत ते अल्केन आहेत. आता यानंतर देअर आर 2 more hydrocarbons that contain 2 carbon atoms namely इथिन अँड इथाईन. आता आपल्याला आपण पहिलं जे बघितलं ते इथेन प्रोपेन बघितलं. आता त्या व्यतिरिक्त बघा देअर आर 2 more hydrocarbons that contain the 2 carbon atom namely इथिन C2H4 and the इथाईन C2H2. म्हणजे आता आपल्याला इथिन आणि इथाईन यांचं स्ट्रक्चर समजावून घ्यायचं आहे. C2H4 अँड इथाईन C2H2. मग आता आपण बघा इथिन C2H4 या ठिकाणी व्यवस्थितपणे आपण समजावून घेणार आहोत. तर आता याचं स्ट्रक्चर कसं काढता येईल, तर स्टेप बघा. पहिली स्टेप यामध्ये आहे की जॉईन द 2 कार्बन ॲटम विथ सिंगल बॉन्ड. आता इथे जॉईन द 2 कार्बन ॲटम विथ ए सिंगल बॉन्ड अँड यूज दॅट 4 हायड्रोजन ॲटम इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर सॅटिस्फाईंग द टेट्राव्हॅलन्सी ऑफ बोथ द कार्बन ॲटम. मग आता या ठिकाणी पहिली स्टेप आपण काय केलं की कार्बन कार्बन सिंगल बॉन्डने जॉईन केले. त्याच्यानंतर दुसरी स्टेज या ठिकाणी काय आहे,
तर आता याचे जे 4 हायड्रोजन ॲटम आहेत ते त्या ठिकाणी मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये त्याचं असं सॅटिस्फाईंग अशा पद्धतीने करायची की त्याची टेट्रा व्हॅलन्सी जी आहे ती काय झाली पाहिजे, सॅटिस्फाय झाली पाहिजे. मग आता इथे बघा मी या ठिकाणी हे स्ट्रक्चर त्या ठिकाणी काढतोय. यूज द 4 हायड्रोजन ॲटम इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर सॅटिस्फाईंग द टेट्रा व्हॅलन्सी ऑफ बोथ दी कार्बन ॲटम. आता इथे ह्या दोन्ही कार्बन ॲटमचा जर तुम्ही विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर इथे त्याची व्हॅलन्सी सॅटिस्फाय झालेली आहे का, तर नाही. कारण पहिला कार्बन बघा त्याच्याबरोबर 2 हायड्रोजन बरोबर बॉन्डिंग आहे आणि कार्बनमध्ये एक बॉन्डिंग आहे. म्हणजे पहिला कार्बन त्या ठिकाणी 3 त्या ठिकाणी त्याची बॉन्डिंग झालेली आहे आणि दुसरा जो कार्बन आहे त्याची पण बॉन्डिंग जर बघितली तुम्ही तर ती पण त्या ठिकाणी व्हॅलन्सी सॅटिस्फाय झालेली आपल्याला आढळून येत नाही. मग आता इथे काय करावं लागेल आपल्याला, तर मग आता तुम्ही पुढची स्टेप बघा की आता या स्टेपमध्ये आपल्याला काय करावं लागेल की इट ॲपियर्स दॅट वन व्हॅलन्सी ऑफ ईच ऑफ द 2 कार्बन ॲटम इज नॉट सॅटिस्फाईड. म्हणजे इथे मी रेड मार्कने दाखवलेलं जे आहे याचा अर्थ त्याची व्हॅलन्सी काय आहे, सॅटिस्फाय झालेली नाही. आता मग आपल्याला इथे काय करावं लागेल व्हॅलन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी, तर या ठिकाणी तिसऱ्या स्टेजचा आपल्याला वापर करावा लागेल. आणि ही तिसरी स्टेज काय आहे, सॅटिस्फाय द टेट्रा व्हॅलन्सी ऑफ द 2 कार्बन ॲटम बाय ड्रॉइंग ए डबल बॉन्ड इन प्लेस ऑफ ए सिंगल बॉन्ड बिटवीन देम. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की इथे कार्बन आणि कार्बन जिथे सिंगल बॉन्ड आहे तिथे जर तुम्ही डबल बॉन्ड दिला तर त्या ठिकाणी काय होईल की कार्बनच्या भोवती 4 त्या ठिकाणी बॉन्ड होतील आणि त्याची टेट्रा व्हॅलन्सी सॅटिस्फाय होईल. त्याचप्रमाणे दुसरा जो कार्बन ॲटम आहे त्याची देखील टेट्रा व्हॅलन्सी त्या ठिकाणी काय होईल, सॅटिस्फाय होईल. आणि म्हणून मग सो वी कॅन यूज द डबल बॉन्ड, कार्बन डबल बॉन्ड, देन इट्स टेट्रा व्हॅलन्सी बिकम्स सॅटिस्फाईड. म्हणजे त्याची टेट्रा व्हॅलन्सी जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती काय होती आहे, सॅटिस्फाय होते. इथे डबल बॉन्ड झाल्यानंतर लगेच तुमच्या लक्षात येईल की दोन्ही कार्बनची टेट्रा व्हॅलन्सी या ठिकाणी सॅटिस्फाय झालेली आहे. मग अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी आणखी एक उदाहरण घेतलं होतं इथाईनचं. हाऊ मेनी बॉन्ड्स हॅव टू बी देअर इन बिटवीन द कार्बन ॲटम इन इथाईन सो ॲज टू सॅटिस्फाय देअर टेट्रा व्हॅलन्सी. मग आता इथे बघा देअर हॅज टू बी अ ट्रिपल बॉन्ड इन बिटवीन द 2 कार्बन ॲटम इन इथाईन सो ॲज टू सॅटिस्फाय देअर टेट्रा व्हॅलन्सी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा आता की हा जो इथाईन आहे यामध्ये कार्बनच्या बरोबर एक हायड्रोजन आणि मग इकडे पण कार्बनवर एक हायड्रोजन आहे, तो सिंगल बॉन्ड आहे आणि कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. म्हणजेच या ठिकाणी हे 3 बॉन्ड आणि एक हायड्रोजन बरोबरचा बॉन्ड अशा प्रकारे 4 बॉन्ड या ठिकाणी होतात आणि त्याची टेट्रा व्हॅलन्सी काय होते, इथे सॅटिस्फाय होते. सो देअर हॅज टू बी अ ट्रिपल बॉन्ड बिटवीन द 2 कार्बन ॲटम टू इथाईन सो ॲज टू सॅटिस्फाय देअर टेट्रा व्हॅलन्सी. अशा प्रकारे आपण ही कन्सेप्ट या ठिकाणी सांगू शकतो. आता मग यावरून आपल्या इथे लक्षात येईल बघा, जनरली दिस कंपाऊंड आर द अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. आता आपण याला कोणते कंपाऊंड म्हणतो, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणतो. कारण unsaturated compound are more reactive than the saturated compound, and also alkenes and alkynes means if the carbon double bond are there then we can say it is a alkene compound, whereas carbon or triple bond are there then we can say it is a alkyne compound. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण अल्कीन आणि अल्काईन या ठिकाणी ती कन्सेप्ट देखील या ठिकाणी सांगू शकतो. आता या पद्धतीने बघा आपल्याला आणखी एक कन्सेप्ट इथे लक्षात घ्यायची आहे, स्ट्रेट चेन, ब्रांच चेन अँड रिंग ऑफ द कार्बन कंपाऊंड. मग आता इथे बघा हे सर्व कंपाऊंड आपल्याला स्टडी करत असताना प्रामुख्याने तुमच्या असं लक्षात येईल की मिथेन, इथेन आणि प्रोपेन हे या ठिकाणी दिलेले आहेत. लेटस कंपेअर द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ मिथेन, इथेन अँड प्रोपेन.
मग आपण आता या ठिकाणी काय करूयात, तर ह्या तिन्हींचाही जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे तो व्यवस्थितपणे काय करूयात, तर या ठिकाणी त्यांची कशा प्रकारची रचना आहे त्याचा अभ्यास करूयात. मग आता तुमच्या इथे लक्षात येईल पहिल्या केसमध्ये की फ्रॉम द स्ट्रक्चरल फॉर्म्युला it is seen that the carbon atom, that is single or more carbon atom bonded to each other lie in the core of the molecule. म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला की अशा पद्धतीने हे जे कार्बन ॲटम आहेत, सिंगल कार्बन और मोर कार्बन ॲटम इज बॉन्डेड टू इच अदर, त्यांची आपल्याला एकमेकांबरोबर इथे काय झालेली दिसतीये, बॉन्डिंग झालेली इथे आढळून येत आहे. आता इथे तुम्ही जर बघितलं तर बघा, वाईल द हायड्रोजन ॲटम बॉन्डेड टू इच ऑफ द कार्बन ॲटम आर ऑन द पेरिफेरी ऑफ द मॉलिक्यूल. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला त्या प्रत्येक कार्बन ॲटमवरती काय दिसतंय, तर हायड्रोजन जे आहेत ते हायड्रोजन त्या ठिकाणी काय झालेले आहेत, अटॅच झालेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ही जी रचना आहे स्ट्रेट चेन या ठिकाणी काय करता येते, व्यवस्थितपणे एक्सप्लेन करता येऊ शकते. आता इथे आपल्याला ह्या आकृतीच्या मदतीने ही जी रचना आहे ती रचना व्यवस्थितपणे इथे समजावून घेता येते. आता तुम्ही बघा, हे स्ट्रक्चर आपल्याला व्यवस्थितपणे आणखी कशा पद्धतीने काढता येईल, तर इथे तुम्हाला आता मी दाखवतो. द म्युच्युअली बॉन्डेड कार्बन ॲटम इन द कोअर आर लाईक द स्केलेटन ऑफ द कार्बन मॉलिक्यूल. आता इथे हे जे कार्बन ॲटम जे आहेत तर त्या ठिकाणी मी प्रथमतः हे जे जसे जॉईन झालेले आहेत, बॉन्डिंग फॉर्मेशन झालेले आहे, तर त्याचं एक बेसिक स्केलेटन या ठिकाणी आपण बघू. आणि मग पुढे आपण बघा, आता लक्षात घ्या की इथे तुम्हाला त्या कोअरमध्ये कार्बन या ठिकाणी दिसतोय. आणि आता यांच्या ब्रांच कशा होतात, तर द कार्बन स्केलेटन डिटरमाइन्स द शेप ऑफ द मॉलिक्यूल ऑफ ए कार्बन कंपाऊंड. मग आता इथे तुम्हाला हे जे कार्बन आहेत ते वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असे आपल्याला काय करता येतात, तर त्यांचे जे शेप आहेत ते शेप आपल्याला काय करता येतात, त्या कार्बन स्केलेटनच्या माध्यमातून आपल्याला डिटरमाइन करता येतात. मग इथे हे वेगवेगळ्या प्रकारचे शेप तुम्हाला लक्षात येतील. आता इथे आपण एक एक स्टेप बघू. अ स्ट्रेट चेन ऑफ ए कार्बन ॲटम इज फॉर्म बाय जॉईनिंग द कार्बन ॲटम आर नेक्स्ट टू द अदर कार्बन ॲटम. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सरळ रेषेमध्ये कार्बनची त्या ठिकाणी काय दिसतीये, तर एक चेन फॉर्मेशन झालेली आपल्याला आढळून येत आहे. तर अशा पद्धतीने आपण आता प्रत्येक स्टेपमध्ये कशा पद्धतीने ते मेन्शन केलं जातं त्याविषयी काय करणार आहोत, तर सविस्तरपणे आपण ती कन्सेप्ट व्यवस्थितपणे समजावून घेतोय. आता इथे तुम्हाला व्यवस्थितपणे मी सांगतो बघा की स्ट्रेट चेन ऑफ द कार्बन ॲटम. मग आता इथे स्ट्रेट चेन ऑफ कार्बन ॲटम सी, इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला इज CH4 अँड इट्स नेम इज द मिथेन मॉलिक्यूल. मग आता इथे हा टेबल आपल्याला कंप्लीट करायला सांगितला आहे. तर इथे तुमच्या लक्षात येईल की आता इथे स्ट्रेट चेन ऑफ कार्बन ॲटम, कार्बन आणि कार्बन, आता इथे तुम्हाला लक्षात येईल की त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो C2H6 आणि याचं नेम जे आहे ते इथेन मॉलिक्यूल. बघा आता कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, म्हणजे कार्बन 3 कार्बन आहे तिथे स्ट्रेट चेनमध्ये. मग याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा आता C3H8 आणि याचं नेम आहे इट्स अ प्रोपेन. त्यानंतर आता बघा आपण स्ट्रेट चेन या ठिकाणी काय करतोय, इन्क्रीज करतोय. स्ट्रेट चेनमध्ये 4 कार्बन तुम्हाला इथे दिसत आहेत. मग मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा आता C4H10 आणि हा जो कंपाऊंड दिलेला आहे तो कंपाऊंड कोणता आहे, इट्स अ ब्युटेन. बघा आता आपण 5 कार्बन त्या ठिकाणी स्ट्रेट चेनमध्ये घेऊयात. त्यानंतर मग आता इथे हा काय झाला, पेंटेन. हा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C5H12, आपल्याला याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगता येईल C5H12 अँड इट्स नेम इज द पेंटेन. देन we take the carbon 6 carbon in a straight chain. Its molecular formula is C6H14 and its name is hexane. बघा ही पण गोष्ट आपल्याला सांगता येते. म्हणजे इथे आता 6 कार्बन आणि 14 हायड्रोजन, तर हा जो आहे
तो हेक्झेन आहे. त्यानंतर आता पुढे बघा, आपल्याला 7 कार्बन या ठिकाणी घेतलेले आहेत आणि याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C7H16 आणि हा जो कंपाऊंड आहे याचं नेम काय आहे, तर इट इज ए हेप्टेन. बघा, स्ट्रेट चेनमधले हे सगळे कार्बन ॲटम या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय की आपण कार्बन एक 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 काय करतोय, तो वाढवत जातोय. मग आता 1 कार्बन, 2 कार्बन, अशा पद्धतीने आता 8 कार्बन तुम्हाला या ठिकाणी स्ट्रेट चेनमध्ये दिसत आहेत. बघा, C8 आणि H किती होतील, 16 आणि 2 18, H18. म्हणजे आपल्याला आता लक्षात येत आहे बघा की हा जो तुमचा कंपाऊंड आहे याचं नेम काय येईल इथे, तर 8 कार्बन आहेत म्हणजे ऑक्टेन. हा जो आहे तो ऑक्टेन आहे. म्हणजे या ठिकाणी आता पुढे आपण बघा, आता 9 कार्बन घेतले तिथे, म्हणजे याचं फॉर्म्युला काय होईल, 9 2 18 आणि 2 20, म्हणजे C9H20. अशा पद्धतीने हा तुमचा असणार आहे नोनेन. तर बघा, आता इथे मेन्शन केलेलं आहे, तुम्हाला आकृतीत दिसेल की C जे आहे ते 9 आहेत, H जे आहेत ते 20 आहेत आणि हे जे कंपाऊंड आहे इट इज अ नोनेन. अँड लास्ट वन बघा, आता इथे आपण कार्बन जे आहेत ते 10 घेतलेले आहेत आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला काय होईल, C10H22. अशा पद्धतीने आपल्याला याचं नेम या ठिकाणी सांगता येईल, इट इज ए डिकेन. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन आणि डिकेन ह्या कन्सेप्ट या ठिकाणी काय करता येतात, व्यवस्थितपणे इथे सांगता येतात. अँड सो व्हेरियस युजफुल कंपोनंट्स such as CNG, LPG, petrol, gasoline, kerosene, diesel, engine oil, lubricant, etc. are obtained by the separation of crude oil using the fractional distillation process. म्हणजे आपल्याला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन प्रोसेसने हे वेगळे करता येऊ शकतात. एक माहिती म्हणून आपल्याला दिलेली आहे, याच्यावरती फार प्रश्न येत नाहीत. त्यामुळे फक्त आपल्याला ही गोष्ट एक माहिती असावी म्हणून इथे दिली आहे की व्हेरियस युजफुल कंपोनंट्स सच ॲज CNG, LPG, पेट्रोल, केरोसिन, डिझेल, इंजिन ऑइल एक्सेट्राज आर ऑब्टेन बाय द सेपरेशन ऑफ क्रूड ऑइल बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. तर ही गोष्ट काय करा, व्यवस्थितपणे लक्षात घ्या. मग त्याची ती प्रोसेस कशा पद्धतीने होते ती या ठिकाणी काय केलेली आहे, या आकृतीच्या सहाय्याने दाखवलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे जे स्ट्रक्चरल फॉर्म्युले आहेत ते कसे वेगवेगळे डिफरंट असतात याविषयी आपण आत्तापर्यंत या लेक्चरमध्ये समजावून घेतलेलं आहे. सो द फिनॉमिनॉन इन विच कंपाऊंड्स हॅविंग द डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युली हॅव द सेम बट मॉलिक्युलर फॉर्म्युली इज कॉल्ड ॲज द स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. मग यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने स्ट्रक्चरल फॉर्म्युली जी असतात त्या डिफरंट पद्धतीने दाखवल्या जातात. याविषयीची जी कन्सेप्ट आहे ती सविस्तरपणे आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये व्यवस्थितपणे समजावून घेणार आहोत. तर हा भाग आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये लक्षात घेऊयात. या टॉपिकमध्ये आपण इथे थांबूयात. पुनश्च आपणा सर्वांचं या लेक्चरमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू.